नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज ॲडव्हान्समध्ये एनालिसिस करतोय, कारण वेळ आहे. ठीक आहे. तर आज विषय काय आहे, आपण जर बघितलं तर पहिल्यांदा वीकली टाईम फ्रेम आपण नेक्स्ट वीकसाठी प्लॅन करतोय. उद्या तरी सुट्टी आहे. ठीक आहे. तर आता विषय काय आहे, की आज कालच्या व्हिडिओप्रमाणे आपण काय एनालिसिस केलं, की हा एक डोजीच बनेल आणि जो डोजी बनला वीकली टाईम फ्रेमनुसार. सो आता इथं विषय असा झालाय, इथं हा जो एरिया जर बघितला, तर हे सेम साइजचे कॅन्डल बऱ्याच बनलेत आहे. ठीक आहे. सो इथं पण कदाचित ह्या सेम साइजचे कॅन्डल पुन्हा बनू शकतात आणि डे वीकलीनुसार जर बघितलं, तर हा डोजी हा बुलिश आहे अजून पण. पण आता ह्याचं थोडंसं हे कमी झालं, काय म्हणतात त्याला, प्रोबॅबिलिटी कमी झाली. त्याचं रिझन असं झालं, जर हे डोजी पण जर क्लोजिंग जर वरती आलं असतं, तर मग कदाचित आपण बुलिशचा प्लॅन केला असता. पण आता नेक्स्ट वीकपासून आपण बुलिशचा कुठे प्लॅन करू शकत नाही. जर समजा ह्या ह्या ओपनिंगच्या वरती जर कॅन्डल जर सस्टेन झाली, तर आपण बुलिशचा प्लॅन नक्की करू. म्हणजे गॅप अप झालं किंवा काय झालं, तर मग नक्की करू. ठीक आहे. तर हा वीकलीचा प्लॅन आहे. वीकलीनुसार आता मी बेरिश आहे. ठीक आहे. डेलीनुसार जर बघितलं, तर डेलीनुसार जर आपण बघितलं, तर हा जो रेझिस्टन्स आहे ना आपला, आपण जो ड्रॉ केला, मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो, की तो भयंकर रिस्पेक्ट करतोय आणि हे ऑपरेटर ह्या ठिकाणी फक्त प्लेस करून बसलाय. ज्या दिवशी ह्या कॅन्डलच्या वरती, ह्या सपोर्टच्या वरती क्लोजिंग मिळेल, त्यावेळेस मग शॉर्ट कव्हरिंग मिळेल. ठीक आहे. तर असा विषय आहे. आज पण सेलिंगच होते मार्केट. ठीक आहे. त्यानंतर आता 15 मिनिटानुसार बघूया एनालिसिस कसं करतोय. तर ठीक आहे. तर 15 मिनिटानुसार मला एक ट्रेंड लाईन दिसते बरं का. तर ह्या ट्रेंड लाईनच्या खाली टार्गेट चांगलं मिळेल. म्हणजे हे रिटेस्ट म्हणजे हा डायरेक्टच ब्रेकआउट मिळाला ना. सो ह्याचं रिटेस्ट पेंडिंग आहे. सो ह्याचं रिटेस्ट मिळण्यासाठी मार्केट वरती म्हणजे खाली येईल. ठीक आहे. तर असा विषय आहे 15 मिनिटानुसार. तर आता प्लॅनिंग करूया. आपण आज काय केलं नाही त्याचं थोडंसं रिव्ह्यू देतो. ठीक आहे. आता मी सपोर्ट रेझिस्टन्स ऑन करतोय. गेले 3 दिवसात तुम्ही स्ट्रीम बघत असाल, तर मार्केट इथूनच रेझिस्टन्स घेतंय आणि पुन्हा सेल ऑफ येते. इथे येते, पुन्हा सेल ऑफ येते. इथे येते, पुन्हा सेल ऑफ येते. आज विषय असा होता, की आपण हा बुलिशचा स्कॅल्प पकडला. त्यानंतर आपण इथे ॲक्चुअली हेज टाकला. आपण कन्सिडर केलं, की जर समजा ब्रेकआउट जर झाला, तर सिंगल कॅन्डल टार्गेट मिळेल. त्यामुळे आपण इथं हेजची एक पोझिशन टाकली. सेलिंग पण टाकलं आणि बुलिश पण टाकलं. सो इथं सीचा होता तो कॉस्ट टू कॉस्ट निघाला आणि सेलिंगला मिळाले थोडेफार पॉइंट. कारण ॲडव्हान्स म्हणजे इमिडिएट स्क्वेअर अप केली पोझिशन. ठीक आहे. ज्यावेळेस इथं ब्रेकडाउन मिळालं, त्यावेळेस आपण कन्सिडर झालं, की आपण आता इथं बेरिशला निघालो. पण ह्या कॅन्डलने आपल्याला आज ट्रॅप केलं. म्हणजे आपण ट्रॅप नाही झालो, आपण कन्फर्मेशनचा वेट करतो. सिंगल कॅन्डल लगेच ब्रेकडाउन मिळाली. मग आपण इथं बेरिशला गेलो. पण इथं बेरिशला जास्त नाही गेलो, कारण इथं सीन असा होता, की आपला विषय काय होतो, ब्रेकडाउन नंतर थोडंसं रिटेस्ट मिळावं. जर आपण ॲडव्हान्समध्ये इथे एंट्री टाकली असती, तर कदाचित आपण पोझिशन चांगली होल्ड केली असती. ठीक आहे. तर नेक्स्ट पोझिशन आपण ही होल्ड केली, पण इथं बराच वेळ त्यानं प्रीमियम डिके केला. पण पोझिशन बराच वेळ होल्ड करायला लागली. हा एस-एल लावून. ठीक आहे. तर मग ओव्हरऑल दिवस चांगला होता. 3-4 ट्रेड झाले आणि चांगला गेला. ठीक आहे. तर असा विषय होता आजचा. आता उद्यासाठी आपण प्लॅन काय करूया? उद्यासाठी मी नवीन आपल्याला एक सपोर्ट मिळतोय, जो की हा डे लो आहे. ठीक आहे. तर ह्या डे लोच्या खाली आपल्याला टार्गेट चांगलं मिळेल. खाली हा सपोर्ट आहे. इथं पण थोडेफार रिजेक्शन आहेत बरं का. मी ते मार्क नाही केले. पण मेजरली जे जास्त इम्पॅक्टफुल आहेत, तर ते मी मार्क केलेत. म्हणजे कदाचित उद्या काय होऊ शकतं, समजा इथं ओपनिंग झालं, फ्लॅट ओपनिंग झालं, एक पुलबॅक आला आणि पुन्हा सेल. ही एक सिनेरिओ आहे. किंवा समजा गॅप डाउन ओपन झालं, तर पुन्हा हे स्ट्रेच करणार आणि पुन्हा हा असा सेल ऑफ देणार. ठीक आहे. पण जसं की ह्याच्या खाली 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली की नाही, तर सेलिंग कंटिन्यू मिळेल आपल्याला. कदाचित आपण फ्युचरमध्ये पण सेल टाकू. आपला एस-एल मिनिमम आपण हा हा मेंटेन करू. ठीक आहे. आणि जर समजा मार्केट ओपनच जर समजा गॅप अप झाला इथं कुठेतरी, हे बुलिशला निघणार ह्यात काही विषय नाही. कारण हे जर असं जर बघितलं तर हा डब्ल्यू फॉर्मेशन होईल नंतर मग. ठीक आहे. तर असा विषय आहे आणि ह्या लेव्हलनी बऱ्यापैकी रिस्पेक्ट केलंय. सो ह्या लेव्हलच्या वरती काय करणार माहिती आहे, एका दिवस ते डायरेक्ट गॅप ओपन करणार, रिटेस्ट करणार आणि कंटिन्यूअस वेळच देणार नाही ट्रेडरला, की इथे आपल्याला एंटर करायला. म्हणजे जे इमिडिएट एंट्री करतील त्यांना रिवॉर्ड मिळेल. ठीक आहे. तर असा प्लॅन आहे. ओव्हरऑल डेलीनुसार पण मार्केट बेअरिशच दिसतंय
आणि 2 दिवस 3 दिवस सुट्टी असल्यामुळे जनरली गॅप डाउन वगैरे ओपन होऊ शकतं. पण ठीक आहे, गॅप डाउन नाही झालं तर मग वेल एंड गुड. जर समजा 200-250 पॉइंट गॅप डाउन झालं ना, तर मग आपण प्लॅन वगैरे चेंज करू. म्हणजे कसा प्लॅन करू तो ठरवू आपण. पण साधारण 100 पॉइंटच्या आसपास म्हणजे आतमध्ये गॅप डाउन झाला ना, आपल्याला काही फरक पडत नाही. आपण ते मॅनेज करतो प्रॉपर. पण 200च्या वरती गॅप डाउन जर झालं, तर मग तो ट्रेंड कंटिन्यू होतो. ठीक आहे. तर असा प्लॅन असतोय आणि ओव्हरऑल अजून काही मार्केटमध्ये काही खास नाहीये. ह्या रेंजमध्ये जर ओपन झालं, तर ह्या रेंजमध्ये फसलं जाईल. जोपर्यंत हाय लो ब्रेक होत नाही, तोपर्यंत इथं काही ट्रेड करण्यासारखं नाहीये. कारण जर बघितलं तुम्ही, तर इथं असा विषय आहे, की इथं बऱ्यापैकी म्हणजे आता ब्रेकडाऊन किती वाजता दिला समजा 11:30 वाजता. 11:30 ते 2:15 म्हणजे एवढ्या टाईमपर्यंत त्यांनी इथं साइडवेज केलंय. सो उद्या पण कदाचित इथं साइडवेज होण्याचे चान्सेस म्हणजे ह्या रेंजमध्ये. ह्या रेंजमध्ये तुम्हाला काही जास्त ट्रेड नाही करायची गरज. जर मोमेंटम मिळाली, तर मग आपण ट्रेड नक्की करू. पण जनरली हा एक साइडवेज एरिया राहील. ठीक आहे. तर हे प्रॉपर सपोर्ट रेजिस्टन्स आहेत. रिस्पेक्ट प्रॉपर करतात. तर तुम्हाला जर आपला एनालिसिस आवडत असेल, आपले कॅल्क्युलेशन जर आवडत असेल, तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू.